महत्त्वाची मोठी बातमी समोर आली असून महासागराच्या पोटामध्ये एक भयानक हालचाल झाल्यामुळे संपूर्ण देशातील हवामान तज्ज्ञांची झोप उडाली आहे। हजारो किलोमीटर दूर असलेल्या पॅसिफिक महासागरामध्ये एक मोठी हालचाल झाली आणि त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रावरती होणार आहे। सध्या पॅसिफिक महासागर आणि आपल्या जवळच असलेल्या अरबी समुद्रामध्ये कमालीचं तापमान वाढल्यामुळे निसर्गाने एक भयानक चक्रव्यूह तयार केला। याचा थेट तडाखा आता महाराष्ट्राला बसेल। अरबी समुद्रातून प्रचंड वेगाने बाष्प हवेत खेचले जात असून महाकाय काळ्या ढगांची विनाशकारी साखळी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे। हा साधासुद्धा पाऊस नाही तर हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत। काही ठिकाणी थेट ढगफुटी सदृश पावसाचा इशारा म्हणजेच क्लाउड ब्रस्टचा इशारा देण्यात आला। एका तासातच आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळणार आहे। अचानक परिस्थिती बदलणार आहे तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार असल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत होऊ शकतं। प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला, पण या महासंकटाचा सर्वात पहिला फटका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना बसणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। जागतिक हवामानाच्या इतिहासामध्ये कधीही एवढी मोठी खळबळ उडाली नव्हती। देशातील अग्रगण्य हवामान तज्ज्ञांनी देखील धक्कादायक इशारा दिला आहे। आपल्या भारतापासून हजारो किलोमीटर दूर जिथे आपलं लक्षही नसतं अशा पॅसिफिक महासागराच्या अथांग पोटात जर एखादी किरकोळ वाटणारी हालचाल झाली आहे तर त्याचा थेट परिणाम आपल्या इथे कसा घडणार आहे हे पहा। नागरिकांनो, सध्या पॅसिफिक महासागर आणि आपल्या अगदी जवळ असलेल्या अरबी समुद्राच्या पाण्याचं तापमान कमालीच्या वेगानं वाढल्यामुळे निसर्गाने एक भयानक आणि विनाशकारी चक्रव्यूह रचला आणि याचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला आता बसणार आहे। विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर जेव्हा दोन वेगवेगळ्या महासागरामधील हवामानाची यंत्रणा एकमेकांवरती प्रभाव टाकते तर त्याला टेलिकनेक्शन म्हणतात आणि याच टेलिकनेक्शनमुळे अरबी समुद्रातून प्रचंड वेगाने विनाशकारी बाष्प हवेत खेचले जात असून महाकाय ढगांची साखळी ही थेट महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपली आहे। मान्सूनचा पाऊस नाही तर हवामान खात्याने दिलेला एक अत्यंत गंभीर इशारा आहे। पुढील काही तासातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने विनाशकारी वादळे वाहणार आहेत। त्याहून थरकाप उडवणारी बाब म्हणजे राज्याच्या अनेक भागांमध्ये थेट ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। एकाच तासात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडणार आहे। पुढील 48 तासात महाराष्ट्राच्या इतिहासात धोक्याचा इशारा देण्यात आला। महासागराचा अथांग आणि गडद पोटामध्ये ही हालचाल सुरू झाली, त्यामुळे शास्त्रज्ञ देखील चिंतेत अडकले। दोन अथांग महासागरामध्ये सुरू झालेलं गुप्त धोकादायक खेळी टेलिकनेक्शन असं म्हटलं गेलं। समुद्रातून अब्जावधी बाष्प वेगाने आकाशात खेचले जात आहेत आणि या बाष्पातून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती गडद काळ्या महाकाय ढगांची साखळी तयार झाली। ती कोणत्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस घडवून आणू शकते। महाराष्ट्रावरती ढगफुटीचं सावट तर आहेच तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचं सावट असेल, त्यामुळे नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशी परिस्थिती उद्भवणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। जेव्हा अरबी समुद्रातील उष्ण हवा आणि पॅसिफिक प्रभावामुळे तयार झालेली थंड हवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर एकत्र येतात तेव्हा ढगांची घनता एकाएकी 10 पटीने वाढते। एका सामान्य ढगामध्ये लाखो लिटर पाणी असतं, पण जेव्हा हे ढगफुटीचे ढग तयार होतात तेव्हा अवघ्या 5 किलोमीटरचा परिघात एकाच वेळी तब्बल 2 ते 3 कोटी लिटर पाणी केवळ काही मिनिटात खाली कोसळतं। विचार करा, एका तासामध्ये इतका भयंकर पाण्याचा साठा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे तेव्हा परिस्थिती किती गंभीर होऊ शकते। नागरिकांनो, सहसा मान्सून हा अरबी समुद्राकडून थेट दक्षिण दिशेने महाराष्ट्रात प्रवेश करतो, पण यावेळी पॅसिफिक महासागरातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या हवेचा प्रचंड कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सूनच्या मूळ रेषेलाच वेडवाकडं केलं। एका शास्त्रीय फॅक्टनुसार जेव्हा समुद्रावरून येणारे वारे आपली दिशा बदलतात तेव्हा ते सरळ रेषेत न जाता एखाद्या चक्रासारखे गोल फिरू लागतात। त्याला हवामान शास्त्रामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन असं म्हणतात आणि या चक्रव्यूहामुळे मान्सूनचे बाष्पयुक्त ढग महाराष्ट्रात नेहमीसारखे संत न येता एखाद्या सुसात सुटलेल्या बुलेट सारखे येतात। अरबी समुद्राकडून थेट महाराष्ट्रातील जिल्ह्यावर येऊन ते आढळतात आणि हा मान्सूनचा पाऊस जेव्हा जमिनीवर येतो तेव्हा तो नेहमीसारखा नसतो, तर यामध्ये दोन अत्यंत भयानक आणि वेगवेगळे हिस्से असतात। काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा सुटतात तर काही जिल्ह्यांमध्ये थेट ढगफुटीचा पाऊस पडतो।
अरबी समुद्रावरून आलेली बाष्पांची भिंत जेव्हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांना धडकून पुढे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिथे विज्ञानाचा थरारक नियम लागू होतो। एका जागावर अडकलेले अब्जावधी लिटर पाण्याचे ढग उंचीमुळे वर सरकतील आणि जेव्हा ते जमिनीवरती कोसळतील तेव्हा थेट ढगफुटी सदृश पाऊस पडतो। पाऊस कोसळल्यामुळे डोंगर दऱ्यांमध्ये दरड कोसळण्याचे धोका देखील निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर समुद्रकिनारी भागांमध्ये देखील 4 ते 5 किलोमीटर उंच लाटा उचलू शकतात। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जिथे दुष्काळजन्य परिस्थिती असते अशा जिल्ह्यांमध्ये देखील हा पाऊस वळला जातो। परिस्थिती अचानक बदलते आणि वादळी वाऱ्याचा फटका महाराष्ट्रातील दुष्काळ भागांमध्ये देखील बसतो। आकाशातील विजांचे अभूतपूर्व तांडव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार धुमाकूळ घालतील। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार गारपिटीचा पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागतं। हवामान खात्याकडून आलेली ही अत्यंत गंभीर बाब आहे, कारण काही ठिकाणी परिस्थिती ही वादळी वाऱ्याची असेल तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाची आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा नेमका कोणत्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आला आहे हे पहा। आता निर्माण झालेल्या वैज्ञानिक परिस्थितीमुळेच 90% पाऊस वाढला आहे। नदीपात्र काही तासांमध्ये भरू शकतात, त्यामुळे संकट डोंगरापासून येणाऱ्या महाराष्ट्रातील काही रस्त्यांना देखील धोक्याचे असणार आहेत। काही किलोमीटर वेगाने वाहणारे विनाशकारी वादळ मान्सूनचे वारे हे अत्यंत वेगाने फिरल्यामुळे समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांमध्ये देखील धोका वाढेल। शहरामध्ये देखील वादळी वारा उठणार आहे, त्यामुळे शहराचा वीज पुरवठा देखील खंडित होऊ शकतो। काही ठिकाणी इंटरनेट सुविधा देखील ठप्प होतील। हा पाऊस विदर्भाच्या दिशेने देखील वळण घेईल, तिथे देखील परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते। या जिल्ह्यांमध्ये हवेचा दाब अचानक प्रचंड घसरल्यामुळे कोरड्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार होईल। महाराष्ट्राला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा काही ठिकाणी हवामान खात्याने दिलाय। प्रत्येक भागाला एका वेगळ्याच महाकाय संकटाचा सामना करावा लागू शकतो। याचा पहिला झोन आहे जिथे विनाशकारी वादळे तांडव घालणार आहेत। अरबी समुद्राला अगदी लागून असल्यामुळेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये अक्षरशः झोडपून काढणारे वारे असणार आहेत। समुद्रावरून ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे जेव्हा समुद्र किनारपट्टीवर येऊन धडकतील तेव्हा 4 ते 5 किलोमीटर उंच अशा लाटा उसळतील। त्यामुळे किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पण या वादळी वाऱ्यापेक्षाही 10 पटीने भयानक असं सावट आहे ते म्हणजे ढगफुटीचं। समुद्रावरून आलेल्या अब्जावधी लिटर बाष्पाची भिंत जेव्हा सह्याद्रीच्या उंच कड्यांना धडकते तेव्हा ती पुढे जाऊ शकत नाही आणि एका जागी साचून तिथे एखादी विस्तीर्ण धरणासारखी थेट जमिनीवरती ढग कोसळले जातात आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार आहे। 90% पाऊस जास्त बरसेल। साताऱ्याच्या डोंगराळ भागामध्ये असलेल्या ठिकाणी रात्री ढगफुटी सदृश पावसाचा इशारा जोरदार आहे। निसर्गाचा खेळ इथेच थांबत नाहीये, कारण पाऊस आणि वादळ नंतर चक्रव्यूहाचा तिसरा आणि सर्वात धोकादायक भाग सुरू होतो, तो म्हणजे आकाशातील विजांचा महातांडव। जेव्हा मान्सूनचा फिरलेला मार्ग राज्याच्या अंतर्गत भागामध्ये प्रवेश करेल तेव्हा हवेचा दाब अचानक शून्यावरती घसरल्यामुळे ढगांमध्ये प्रचंड घर्षण होईल, विजांचा कडकडाट सुरू होईल आणि याचा थेट तडाखा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला बसेल। या जिल्ह्यांमध्ये पाऊस कदाचित कोकणा एवढा नसेल, पण ढगांचा कडकडाट आणि जमिनीवरती कोसळणाऱ्या विजा संपूर्ण परिसर हादरवून सोडतील। विजांच्या तांडवासोबतच सुसाट वाऱ्यासह होणाऱ्या मुसळधार गारपिटीमुळे देखील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। म्हणजेच कोकणामध्ये वादळ, घाटमाथ्यावरती ढगफुटी सदृश पाऊस आणि महाराष्ट्राच्या विदर्भ भागांमध्ये विजांचं तांडव अशी भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल। तिन्ही संकट महाराष्ट्राच्या दिशेने झेपावली असल्यामुळे महासंकटापासून वाचण्यासाठी नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं आहे।